ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर अन्नपूर्णा बाय कविता नेहरे. आज मी बनवणार आहेत एकदम पौष्टिक ड्रायफ्रुट्स लाडू. हिवाळा सुरू झाला की शरीराला उष्णता आणि ताकद देणारे पदार्थ खूप गरजेचे असतात. त्यासाठी लागणारे साहित्य: खारीक, खोबरं, बदाम, अक्रोड, पंपकिन सीड, काजू, गूळ आणि याच्यावर तुम्ही बाकीचे ड्रायफ्रुट्स घेऊ शकतात जे अवेलेबल असेल ते घालून. याच्यामध्ये तुम्ही हाळीम घेऊ शकता, डिंक घेऊ शकतात. तुमच्याकडे जे कुठलेही ड्रायफ्रुट्स अवेलेबल असेल ते करून घ्या. छान असे खजूर, हे खारीक मी थोडं उन्हामध्ये सुकवून घेतले होते आणि त्याचे छान असे सगळ्यांचे तुकडे करून बी काढून घ्यायचे आणि सगळे ड्रायफ्रूट थोडेसे मंद आचेवर थोडेसे भाजून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये थोडेसे जाडसर वाटून घ्यायचे थंड झाले की. आणि हिवाळा सुरू झाला की शरीराला उष्णता आणि ताकद देणारे पदार्थ खूप गरजेचे असतात. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे हिवाळ्यासाठी खास पौष्टिक ड्रायफ्रुट्स लाडू. हे लाडू लहानापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना खूपच फायदेशीर आहे. तर साहित्य मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते साहित्य घेऊन लाडू बनवू शकतात. नॉट नेसेसरी की सगळेच ड्रायफ्रुट्स असायला हवे. जे अवेलेबल असले इझिली घरामध्ये त्याचे तुम्ही बनवू शकतात. यामध्ये तुम्ही हाळीम टाकू शकतात, फ्लेक्सी टाकू शकतात, खसखस टाकू शकतात आणि त्याची तुम्ही एक पौष्टिकता वाढवू शकता. वेलची पूड टाकायची, भोपळ्याच्या बिया, तीळ, जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते. तर हे सगळं मंद आचेवर भाजून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचं. खजूर बारीक चिरून घ्यायचं, म्हणजे थोडंसं मिक्सरमध्ये फिरवलं की त्याचं छान असं जाडसर दळल्या जाते. ही छान सगळी सामग्री मी थोडीशी मंद आचेवर भाजून घेतलेली होती आणि ती आता मी मिक्सरमध्ये थोडंसं जाड होईपर्यंत मी छान असं दळून घेणार आहे. छान असं जाडसर दळून घ्यायचं. अगदी सोप्या पद्धतीत होते हे लाडू आणि खूप पौष्टिक असतात. खूप कमी वेळेत आणि पौष्टिक गोष्टी होतात. छान असा गूळ असं कट करून घ्यायचा आणि याच्यासाठी टिप्स सांगते. लाडू घट्ट न झाल्यावर थोडंसं गरम तूप घालू शकतात. गूळ नसेल तर फक्त खजूर वापरून लाडू करू शकतात तुम्ही. हे लाडू हवाबंद डब्यात 15 ते 20 दिवस टिकतात. कढई गरम झाल्यावर त्याच्यात तूप टाकूया. साजूक तूप आहे. ते छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण चिरलेला गूळ होता तो छान असा टाकून परतून घ्यायचा 2 ते 3 मिनिटं. गूळ नसेल तर तुम्ही खजूर घालूनही करू शकतात लाडू. ओली खजूर घेऊन तुम्ही ते दळून त्याचा गर टाकूनही गुळाऐवजी तुम्ही गोडव्यासाठी खजुरे वापरू शकता. अति पौष्टिक होतात ते. आणि हे गूळ घालून मऊ होईपर्यंत नीट मिसळायचं. छान असं 2 ते 3 मिनिटं छान असं परतून घ्यायचं. शरीराला उष्णता देते हे लाडू. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, कमजोरी व थकवा कमी करते. मुलं आणि मोठ्यांसाठी अतिउत्तम आहे. नक्की ट्राय करा आणि खूप इझी बनतात. मी नेहमी बोलते, जेवण बनवणे ही एक पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी. म्हणून अगदी तुमच्यासाठी मी घरगुती सामग्रीमधली रेसिपीज घेऊन येते जेणेकरून ते सगळ्यांना यावी. तर नक्की माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ट्राय करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा. छान असा गूळ मऊ होईपर्यंत आपण परतून घेतला आहे. हा गूळ मऊ झाला की याच्यामध्ये आपण वाटलेले ड्रायफ्रूट्स, खोबरं, वेलची पूड घालून छान असं मिसळायचं. यात मी हाळीम पण टाकले आहे. हाळीम ही उष्ण असतात, थंडीमध्ये नक्की ट्राय करा. आणि तुम्ही डिंक तळून डिंक ग्राइंड करूनही टाकू शकतात. खूप छान टेस्ट येते डिंकाच्या लाडवाचं. पण डिंक ही आपल्या आहारात असावा आणि हे आपल्या पौष्टिकता वाढवते लाडवाची. हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याचे लाडू वळून घ्यायचे मस्त. हा एक लाडू सकाळी दुधासोबत किंवा नाश्त्याला खा. खूप छान रेसिपी आहे, खूप छान बनतात. नक्की ट्राय करा. छान असं मिश्रण गरम असतानाच हाताला थोडं तूप लावून लाडू वळायचे आपल्याला
आता हे छान असं मिक्स केलेलं आहे. याच्यामध्ये वेलची पूड टाकून तुम्ही छान असे लाडूला एक वेगळाच अरोमा येतो आणि ते चवीलाही छान लागतात. हे छान आपलं मिक्स झालं आहे आणि हे गरम असतानाच आपल्याला हे तूप लावून हे लाडू वळवून घ्यायचे आहे. लाडू घट्ट न झाल्यास थोडंसं गरम तूप घालू शकतात. गूळ नसेल तर फक्त खजूरही वापरून लाडू बनवू शकतात. छान असे लाडू वळवून घ्यायचे. हे आपले लाडू तयार आहे. कोणी अगदी बनवू शकतं, सोप्या पद्धतीत आहे. नक्की ट्राय करा. आणि मी सांगितल्याप्रमाणे दररोज हा एक लाडू सकाळी दुधासोबत किंवा नाश्त्याला द्या. खूप छान हेल्थसाठी चांगला आहे. ही विंटर स्पेशल लाडू रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पारंपरिक आणि पौष्टिक रेसिपीजसाठी चॅनलला जोडलेले राहा आणि माझी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही कुठून बघताय आणि सोप्या रेसिपी तुम्हाला आवडतात का. पुन्हा भेटूया एक नवीन चवीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. खात राहा, खुश राहा. तोपर्यंत धन्यवाद.